परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडे बांधवानो, त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडीत नेलं जातंय आणि तिथं त्याचा मृत्यू होतोय, तिथं त्याची हत्या होती. मला वाटतं ह्या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफआयआर सुद्धा कुणावर दाखल होत नसेल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडे? या दोन घटना आहेत आणि या दोन्ही घटनेत ते जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे. आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा माझी विनंती आहे, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की 3 जून 2006 ला माझ्या वडिलांची कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली. आज जवळपास 4, 10, 14 आणि हे 4 18 वर्ष संपले. 18 वर्ष संपले. अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टात, अजून ट्रायल कोर्टात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धडा शिकवायचा असेल, या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर माझी विनंती आहे अण्णा की फास्ट ट्रॅक कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि 1-2 वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी. आज कुठल्याही समाजातल्या माणसाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातोय. काय कारण आहे भाऊ? अण्णा ही जात नसती, ही वृत्ती असती. काय वृत्ती सांगती? मी पदावर आलो, मी आमदार झालो, मी मंत्री झालो, माझ्या पक्षाचं सरकार तिथं आलं, 1 टर्म 2 टर्म गेल्याच्या नंतर त्या माणसाला मस्ती चढती. त्यांना वाटतं सगळं आपल्या हातात आहे. असे 2 खून केले, 3 खून केले, आम्ही पचवू शकतो. त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात. मग अण्णा मला सांगायचंय की हा आत्मविश्वास जो माणूस जे शासन त्या ठिकाणी देतंय, मला वाटतं ह्या वृत्तीचा न्यायनाट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असताना ती वृत्ती त्याच ठिकाणी ठेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतनं त्या ठिकाणी संपवून टाकणं मला वाटतंय लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे. शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल, पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं, त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू हे वचन सुद्धा मी देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय ह्या दोघांनाही देतो. बरंचसं बोलायचं बांधवानो, पण एक मात्र आहे अण्णा, सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे बघतात आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म माणूस पोलिसापासून लपवून ठेवील, कर्म माणूस माणसापासून लपवून ठेवील, पण कर्म देवापासून ती लपवून कधीच ठेवू शकत नाही. त्या कर्माची फळं परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हितून सुट्टी देत नाही 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 ती कधीच कुणाला मिळत नाही. आणि म्हणून म्हणतोय अशी कृत्य करत असताना माणसानं स्वतःच्या कर्माला लागावं की बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट, त्याच्या लेकराबाळाचा तळतळाट हे आपल्याला आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही याचा विचार मला वाटतं माणसानं कुठेतरी करणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच, पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या पाठीशी राहू. आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे त्या ठिकाणी तक्रार केली होती, कारण अतिशय अमानुष घटना आहे. इतक्या नीच पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं तर अण्णा मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय. मानवाधिकार आयोगाने त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे. नुसतं गुन्हे नोंदवून केस केली, दाखल केली, प्रोसेस चालू आहे. तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टापुढे हा खटला घेण्यात यावा, हे दोन्ही खटले घेण्यात यावे आणि त्या ठिकाणी या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकवलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक जीवानं एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो. धन्यवाद. आता निरोपासाठी टॅक्टिशात आणि मंचावर पाचारण करतोय सन्माननीय सुरेश अण्णा धस यांना.